एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे हा जो पुण्याचा लोकसभा मतदारसंघ आहे तो तितकाच प्रगल्भ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एका बाजूला सत्ताधारी आपल्याला पाहायला मिळतात तर दुसरीकडे विरोधकही आज आपली तलवार म्यान करणार नाही अशी अपेक्षा करूयात आणि मुद्द्याचं बोलाच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या आज काय आहेत मूळ अपेक्षा आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी थेट दिल्ली दरबारी इथले प्रश्न मांडण्यासाठी कोण इथून नवा चेहरा आता समोर येताना दिसणार आहे। खरं तर शनिवार वाड्याच्या साक्षीनं इथल्या पुण्याच्या इतिहासाच्या साक्षीनं आजच्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय। सत्ताधाऱ्यांपासून मला पहिला प्रश्न विचारावासा वाटतो भाजपला की एका बाजूला खासदार नाहीयेत आणि खासदार असावेत आणि त्यांनी थेट दिल्लीमध्ये प्रश्न विचारावेत यासाठी ज्या वेळेला मागणी होते त्यावेळेला आपसुकच तुमच्याबरोबर सत्ताधारी असलेले देखील त्या जागेवरती डोळा ठेवू नये ती जागा सोडणार तुम्ही त्यांच्यासाठी। लक्षात ठेवा लोकसभेची निवडणूक जी आहे मोदीजींनी सांगितलेल्या 10 वर्षाच्या कामावर आम्ही महायुतीचे आहोत आणि महायुतीचा उमेदवार आमचा निवडून येणार आहे त्यामध्ये प्रश्नच नाहीये। आता आपकी पार मोदी सरकार 400 पार हा आमचा नारा असल्यामुळे जो उमेदवार असणार आहे तो बहुमताने निवडून येणार आहे। लोकसभेची जागा ही आमची असणार आहे। बरं पण मग महायुतीचा उमेदवार कोण असेल? आमचे महायुतीचे उमेदवार जगदीश भाऊ मुळक असतील आपले मुरलीधरजी मोहोळ असतील किंवा सुनीलजी देवधर असतील जो आमच्या पक्षश्रेष्ठींना योग्य वाटेल आणि भाजपा युतीमध्ये जो सक्षम रित्या चांगल्या पद्धतीने निवड पक्षश्रेष्ठींना जे वाटेल ते म्हटलं जात आहे। मात्र मेधा कुलकर्णी आज बोललेले आहेत की पुढचा जो कोण चेहरा असेल तो केवळ भाजपचाच असेल तर भाजप जे आपल्याबरोबर सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी इथली जागा सोडण्यास तयार आहे का? सर्वात महत्त्वाचं सांगतो भारतीय जनता पार्टीचा एकच नारा आहे आपकी बार 400 पार आणि पुण्यातली जागा आहे ही महायुतीचा उमेदवार आहे। मग तो भारतीय जनता पार्टीचा असो किंवा महायुतीमधला असो तो किमान 4.5 लाख मतांनी पुन्हा एकदा विजय होईल हा पुणेकरांनी ठरवलेला निश्चय आहे। तो तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो याचं कारण आहे मोदी साहेबांचा जो विचार आहे देश के साथ चलो देशाचा विकास त्यामुळे भारतीय जनता पुण्याचा विकास अतिशय महत्त्वाचा आहे। मग अशा वेळेला महायुतीचा जो उमेदवार असेल त्यावरती एकवाक्यता होताना दिसते। 100% एकवाक्यता आहे म्हणून तर आम्ही सगळे एकत्र आहे ना म्हणून तर आम्ही सगळे एकत्र आहे। कॅन्डिडेट आहे बघा आमचा उमेदवार हा कमळ आमचा उमेदवार मोदीजी आपकी बार 400 पार हे आमचं ध्येय आहे आणि ते आम्ही नक्की बरोबर आहे। आपकी बार ज्या प्रकारचं ध्येय त्यांनी ठेवलेलं आहे। मात्र मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की इकडच्या भागामध्ये ज्या वेळेला अजित पवारांनी एक मोठा निर्णय घेतला आणि सत्ताधाऱ्यांबरोबर गेले काँग्रेसवालेही सत्ताधाऱ्यांबरोबर गेले या राजकीय समीकरणाचा पुण्यामध्ये किती परिणाम दिसतो? मुळामध्ये एक लक्षात घ्या की सरकारमध्ये जाण्याचा ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने तो त्या सरकारमध्ये सहभागी होत आहेत। त्याच्यामुळे लोक विचार करताना जो काम करतो ज्यांनी काम केले त्याच लोकप्रतिनिधीला निवडून येतात तो कोणत्याही पक्षाचा उमेदवार असू द्या। आणि तुम्ही मगाशी यांना विचारत होतात की भाजपचा तुम्ही जागा सोडणार आहे की नाही। मुळामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत त्याच्यामुळे जागा वाटप हे वरिष्ठ नेते करणार आहेत आणि इथं ऑलरेडी भाजपचा खासदार असल्यामुळे तो त्यांनी आम्हाला सोडायचा का नाही यांच्याही हातात नाही आमच्या हातात नाही हे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मात्र मनसेची नेमकी भूमिका पुण्यामध्ये अतिशय महत्त्वाची। वसंतराव तुम्ही आहात अनेक वेळा नाराजी नाट्य हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं होतं मात्र मनसे अजूनही तळ्यात मळ्यात आहे का? मनसे तळ्यात मळ्यात नाहीये। पुण्याचा खासदार हा कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच कारण ह्यांना सगळ्यांना अनुभव घेऊन पाहिलाय। फक्त पुणेकरांनी आता मनसेला अनुभवलेलं नाहीये। 29 नगरसेवकांची विरोधी पक्षनेता पुणे शहरामध्ये मनसेचा होता आणि यावेळेस 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेना या लोकसभा निवडणुकीत चमत्कार करेल। पुण्याची पसंत बरं वसंत मोरे पुण्याची पसंत आहे असं मनसेचं म्हणणं आहे। मात्र एका बाजूला एकनाथ शिंदेंनी एक धडाडीचा निर्णय घेतला पाठोपाठ अजित पवारांनी देखील घेतला मात्र राज्यातली सत्ता समीकरण पूर्णपणे बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याचा कितपत परिणाम हा पुणेकरांना मान्य असेल कारण पुण्याचा मतदार हा सुजाण आहे येत्या काळामध्ये त्याचे किती परिणाम आपल्याला जर या ठिकाणी सांगितलं पाहिजे की पुणे शहरामध्ये 17 महिन्यामध्ये शिंदे साहेबांनी एवढं प्रचंड काम PMRDच्या माध्यमातून असो त्यानंतर तुमचं या ठिकाणी क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांच्या स्मारकासाठी निधी असो तो क्रांतिकारांसाठी एक प्रेरणादायी स्वातंत्र्य सेनेसाठी प्रेरणादायी आणि ह्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विकासाची कामं ही शिवसेना पुणे शहर शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आणि तुम्हाला माहिती असेल पुण्यापुरती आपल्याला नाही लोकसभा मतदारसंघातल्या अनेक प्रश्न मार्गी लागल्याचा थेट ते दावा करताना दिसतात। सत्य परिस्थिती काय प्रश्न आमचे हे प्रश्न चंडीगडमध्ये जे झालेला चंडीगडमध्ये जी झूज भाजपला आम्ही चकवली त्याबद्दल त्यांनी बोलावं।
सगळीकडे त्यांचा खोटेपणा सगळीकडे उघडकीस आलेला आहे. चंदीगडमध्ये आम्ही जो विजय पुण्यात गुंडगिरी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मुद्द्यावरती बोला. आज ड्रग्स म्हणूनच मी तुम्हाला थेट मुद्दा विचारतोय की आतापर्यंत त्यांचं म्हणणं निधी आला, सगळ्या गोष्टी आल्या, मात्र पुणेकरांच्या समस्या मिटल्या. बिलकुल कोणत्याही प्रकारच्या समस्या या ठिकाणी मिटलेल्या नाहीयेत. हे जे प्रकारे दावा करतायत की ते सर्व प्रकारच्या समस्या मिटल्या आहेत, असं काही नाहीये. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही त्यांची पद्धत आहे. आज आमचे मित्र बीजेपीचे म्हणले की अबकी बार 400 पार. कोणाच्या जीवावर हो? आज हे एक मिनिट बोलतो पुढे बोलतो. आज हे ज्यांच्या जीवावर हे म्हणत होते की काँग्रेसमध्ये डीलर आहे, आज तेच डीलर यांचे लीडर झालेत. अजूनही पुण्याचे 10 वर्ष झाले प्रश्न अनुत्तीर्ण आहेत. वाढलेली ट्रॅफिक असेल, आज मेट्रोला कुठलाही पार्किंग व्यवस्था नाही, मेट्रो पूर्ण फेल्युअर झालेलं आहे. पुण्याचे सर्व प्रश्न अनुत्तीर्ण आहेत. 10 वर्ष पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर समजलं जातं. सुसंस्कृत पुणे शहर ओळखलं जातं. पण आज पुणे शहराची या सत्ताधाऱ्यामुळे ओळख मिटलेली आहे. पुणे शहर हे ड्रग्स आणि अंमली पदार्थाचं शहर म्हणून ओळखलं जाते. ललित पाटील त्या मुद्द्यावर अबकी बार 400 पार बोल रहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सांगितलंय की 5 वर्ष झाल्यानंतर एक दिवसही ती खुर्ची खाली नाही पाहिजे. ही लोक घाबरली आहेत म्हणून निवडणुका लावत नाही. गिरीश बापट साहेबांचा मृत्यू म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा निवडणूक का घेतली नाही? कोर्टाने त्यांना प्रश्न विचारावा लागलं. त्यानंतर 10 वर्षात स्मार्ट सिटी निवडणुका का घेतल्या जात नाही आणि निवडणुकांच्या तारखा का येत नाही? मात्र पुणे शहर हे बकाल होताना दिसतं. 10 वर्षापूर्वी जे प्रश्न आम्ही मांडले होते, आज त्याच प्रश्नांवरती पुन्हा चर्चा करावी असे वाटते. पुणेकरांचा वाली कोण? आम्ही तेच सांगतोय, पुणेकरांना खासदार म्हणून भारतीय जनता पार्टी सक्षम नाकामी ठरलेली आहे. म्हणून अबकी बार कधी 370 कधी 400 पण जे आहेत का काँग्रेस, राष्ट्रवादी, इतर पक्षातनं घ्यायचे माणसं आणि त्यांना खासदार बनवायचे आहेत. जे म्हटल्याबरोबर यांनी सतरंजा उचलायच्यात आणि आत्ताचा खासदार हा पुण्याचा महाविकास आघाडीचा खासदार होणार. सत्ताधाऱ्यांकडून आपण उत्तर घेणार आहोत. सतरंजा उतरायच्या कार्यकर्त्यांनी आणि मग वाटेल तो चेहरा द्यायचा, हा आरोप जो होता दिसतो मान्य आहे. ऐका ना, यांची विचारधारा पटली नाही म्हणून ते आमच्याकडे आले. आमच्यातले किती जण तिकडे गेले आम्हाला माहिती नाही. तो म्हणजे आमच्यातले आमच्याचकडे राहिले, त्यांच्याकडचे ते मनापासून आलेले आहेत. एकच गॅरंटी मोदी. पण ईडी सीडीचा ज्या वेळेला आरोप होता त्याला एकच गोष्ट सांगतो, देशाचा विकास करणारा जो चांगला व्यक्ती असेल तो भारतीय जनता पार्टीमध्ये येत असेल तर आम्हाला मान्य आहे. मग पुण्याच्या समस्या आतापर्यंत का नाही? बघताय 10 वर्षामध्ये गेल्या आपण पुण्याला मेट्रो पहिल्यांदा मिळतेय. पुण्यामध्ये अनेक प्रश्न सुटतात. मोदीजी सांगतायत संविधानावर आमचा विश्वास आहे. अहो 10 रुपयात बस चालू झाली. आज त्याची गर्दी बघा. लोकांच्या सुविधा वाढत आहेत. मेट्रो चालू होती. आज आम्ही शिवाजीनगर ते स्वारगेट ही मेट्रो चालू होती. महिलांना 50% आरक्षण, महिलांना फ्री असा प्रवास चालू झालेला आहे. मोदींशिवाय आज पर्याय. पुण्यातल्या महिला सुरक्षित आहेत का? ज्या प्रकारे आज गँग वॉर सुरू आहे किंवा कोयत्यानं वार होतात, काय घडलं ते अवघ्या महाराष्ट्रात सुरक्षित आहे ना महिला? का नाहीये? आपल्या मोदींजींच्या सुरक्षितेकडे सगळ्या पक्षातल्या लोकांना यायचंय. आम्ही पक्ष फोडत नाहीये. विकास पुरुष मोदींजी यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या पक्षाला काम करायचंय. त्यांना मोदींजींच्या देशाचे जे आपलं हे आहे. पण 10 वर्षानंतर ज्यावेळेला आजचा जो ऐतिहासिक प्रसंग सगळ्यांनी पाहिला की मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज सापडतं आणि पुणे पोलिसांना ती कारवाई करावी लागते. ड्रग कॅपिटल अशी नवी ओळख तयार होती. आताच्या आलेले आयुक्त सतत कारवाई करत आहेत. स्वतः गृहमंत्री याच्यावर लक्ष देऊन आहेत. उलट गुन्हेगारांना चाप द्यायचं काम चालू आहे. विरोधक छोट्या छोट्या गोष्टीचा बाऊ करत आहेत. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकास हा मुद्दा आहे. मोदीजीने याच्या आधीही होते ड्रग, याच्या आधी काँग्रेसच्या राज्यात होते. फक्त बाऊ केला जातो आणि बाऊ करत करत तुम्ही फक्त घाबरवण्याचा प्रयत्न करता. विचारा ना, तुम्ही सगळे म्हणतायत की निवडून यायचंय. लोकांचे मूळ प्रश्न विचारता का? गॅस झालं, डिझेल झालं, पेट्रोल झालं, या विषयावरती या प्रत्येकाला 400 पार. मी म्हणतो 150च्या वर जाणार नाही. पुणे मेट्रो भाजप निवडून 7 ते 8 वर्ष आले. अजूनही मेट्रो एअरपोर्टला कनेक्टिव्हिटी नाहीये. जगातली पहिली पुणे एक मिनिट पुणे शहराचा जो एअरपोर्ट आहे बनून 6 महिने झाले पण नागरिकांनी वोट चोर सापडले. त्याचा काय? चंदीगडमध्ये पुण्यामध्ये ललित पाटील पासून सर्व पद्धतीचे जे काही घोटाळे आहेत आणि पोलिसांचं अपयश, मग मारणे असतील, चोरणी असतील, या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला दिसून आलं की गुन्हेगारीला फडणवीसांचंच प्रोटेक्शन आहे. सागरवरती येण्याचा साहेब. बरं, पण ज्या प्रकारे ड्रग्ज सापडतं, इथे सुरक्षितता नाहीये. त्यानंतर थेटपणे कोयत्यानं वार होताना आपल्याला पाहायला मिळतात. गाड्यांची जाळपोळ होताना दिसते. तुमचे खासदार आमदार येऊन या प्रश्नांना उत्तर देतात.
आम्ही मुद्द्याचं बोलतो, पुण्याच्या मुद्द्याचं. पुणे शहरात त्यांनी भाजपच्या सरकारने आश्वासन दिलं होतं की पुणे सिटी स्मार्ट करू. कुठं स्मार्ट झाली हो? आम्ही मुद्द्याचं आपण घेऊयात त्यांच्याकडे. आज नका बोलू. पुणे शहर हे सांस्कृतिक शहर आहे आणि लॉ अँड ऑर्डरचा विषय फार मोठा मुद्दा निर्माण झालेला आहे. पुण्याचे स्मार्ट बोर्ड काढून टाकले. स्मार्ट बोर्ड नाही, भ्रष्टाचार चालू आहे, अजिबात चालू आहे, अजिबात भ्रष्टाचार चालू आहे. भाजपचा अनागोंदी कारभार चालू आहे. जेव्हा किरण सोमय्याच्या याच्यावर हल्ला झाला आणि उदय सामंतची गाडी फोडली तेव्हा 307 कलम लावलं गेलं आणि वागळ्याच्या वेळी 307 कलम का नाहीये? फक्त खोटं बोलायचं आहे. विरोधकांच्या मागे ईडी सीबीआय लावायची. भ्रष्टाचारांना या मुद्द्यावरती आपण जाऊया. गृहमंत्री हे अगदी अकार्यक्षम निघालेले आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये आज पुण्यामध्ये बघितलं तर हजारो लाखो रुपयाचं ड्रग्ज सापडतंय. मग याच मुद्द्यावरती आपण खरं तर बोलतोय. मात्र आज ज्या प्रकारे सगळी असुरक्षितता पाहायला मिळते आणि बकाल शहर ज्या वेळेला होताना पाहायला मिळतं, याला मुख्य कारण कोण आहे? ते म्हणतात विकास झालेला आहे. यांचा आरोप आहे की विकास कुठल्याही प्रकारे होतो. एक लक्षात ठेवा, आजच्या सकाळच्या पेपरला जी बातमी 1100 कोटी रुपयाचा आज जो गपला झालाय, 1100 कोटी रुपयाचा काय सापडला, ड्रग्ज सापडलाय 1100 कोटी रुपयाचा. आज आपल्या पुणे शहरामध्ये ढवळ्या दिवसा गोळ्या झाडतात हे. आणि कसा सुरक्षित आहे आपला पुणे शहर? हॅलो, आमची घोरपडी गावाचं मुख्य झालं काय? उड्डाण पूल नाही, रस्ते नाही व्यवस्थित, FSI नाही. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मुद्द्याचं बोलतोय की या पुणे शहरामध्ये गेले 10 वर्षामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न, वंचित बहुजन आघाडीचा मुद्दा अतुल भाऊ मानतात. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, 1100 कोटी रुपयाचं ड्रग्ज सापडलं जातंय. ही कायदा आणि सुव्यवस्था या पुणे शहरात आहे का? बरं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र इथल्या तरुणाईला नेमकं काय वाटतं, काय घडावं या ठिकाणी? अशा प्रकारचं पुणे यापूर्वी पाहिलं. मी तर म्हणते पहिले लोकांनी जातीपातीत वाटून घेतलं, आता पक्षात वाटून घेतले. पक्षाचं मला काय नाही करायचंय. मी तर मुद्द्याचं बोलायला आले. मी मुद्द्याचं बोलणार आहे, ते म्हणजे शेतकरी. शेतकरी सगळ्यात मोठा मुद्दा आहे. काय सांगा शेतकऱ्याची व्यथा? शब्द नाही ओठात. जगाच्या पोशिंदा ज्याच्या अन्न नाही पोटात. काय शेतकऱ्याचा भाव? यांनी गॅस दिला ठीक आहे, गॅस दिला पण गॅसचा भाव काय? आता आम्ही सर्वसामान्य माणसं. बरोबर आहे. अतिशय लहान आणि महत्वाचा मुद्दा, जरी कीर्ती लहान असली तरी देखील त्या मूर्तीनं जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा इतर प्रश्न कुठलेही मार्गी लागताना दिसत नाही. फक्त घोषणाबाजी होते. मात्र पुणेकरांच्या पदरात येत्या काळात काय पडलं? देशाच्या विकासाला गतिमान करण्याचं काम आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी केलंय आणि गेले 10 वर्ष जनता मोदीच्या पाठीशी येणाऱ्या लोकसभेला सुद्धा आज तसं जर आज बघायला गेलं तर विरोधकांना घोषणा देण्याच्या पलीकडे आता काही उरलेलं नाहीये. पुण्याचा जो विकास आहे तो मोदी साहेबांच्या काळात, जशी बीजेपीची सत्ता आली 2014 नंतर, 2014 ते आता 2024 सगळे घाबरलेले आहेत की त्यांना पराभव दिसू लागलेला आहे की आता येणारे युग पण मोदीचं युग आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे 45 पार होणार. मोठ्या प्रमाणावर पुण्यातला आतापर्यंतचा विकास हा एकनाथ शिंदेंनी स्वतः लक्ष घातलाय. महायुतीचा नेमका उमेदवार कोण? दंगेकर का दुसरा कोण? बरं, पुण्याचा विकास आतापर्यंत एकनाथ शिंदेंनी केला असं ज्यावेळेला तुमचेच सत्ताधारी बोलतात. मात्र या 10 वर्षातील काही महत्वाचे प्रश्न का मार्गी लागलेले नाहीये? रस्ते असेल, पाणी असेल किंवा वाडे असतील, वस्त्या असतील, तिथल्या लोकांना काय? मेट्रो आज सुरू आहे, मात्र मेट्रोनं कुणी प्रवास करताना दिसत 24/7 चालू आहे. 24/7 चालू आहे. मेट्रोचं काम झालेलं आहे. सावित्रीबाई फुलेंचा भिडेवाडीचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारलेली आहे. औषधी प्रशासनाच्या व्यवस्थामध्ये आयुष्यमान भारतची योजना आलेली आहे. महिला निडरपणे एसटीने प्रवास करतायत आणि महिला स्वतः सांगतायत की आम्हाला खूप चांगल्या सुविधा. बरं, महिला सुरक्षित आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर इथले सगळे प्रश्न मिटलेत, सर्व सुविधा या सर्वसामान्य नागरिकांना मिळतात असा सत्ताधारी दावा करतात. कारण काय प्रश्न नाही कळाला, आपला प्रश्न आवाज नाही आला. त्यांचा दावा आहे की इथले सगळे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. नाही, एकही मार्गी लागलेले नाही. पुण्यामध्ये खासदार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भ्रष्टाचारांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा अशी घोषणा देऊन भ्रष्टाचारी सगळे सामील केले. आप वाले सांगतात आपचेच मंत्री जेलमध्ये आहेत, त्यांना काही संस्था नाहीये म्हणून भाजपवर आरोप करायचा. ज्यांनी आम्हाला शिकू नये. पुण्यात विकास चाललाय. पुण्यात लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहे. मोदी नेतृत्वाखाली देश प्रगत होत चाललेला आहे. या तत्वावर याचा काही बरं, देशाची प्रगती झालेली आणि देशाची प्रगती झाली, पुणेकरांची प्रगती झाली. मेट्रोचं काय केलं यांनी? वाहतूक व्यवस्थेचं काय केलं? परिवहन व्यवस्थेचं काय केलं? 10 वर्षात कुठले प्रश्न मार्गी लावलेत? आज पुणेकरांना वाली उरलेलं नाहीये. एवढी मोठी सत्ता आपके बार भाजप तडीपार. पुणे शहराच्या विकासासाठी गेल्या 5 वर्षामध्ये यांच्या खासदारांनी कुठलं काम केलं आणि स्मार्ट सिटीचं काय झालं?
बरं, स्मार्ट सिटीचं या पुढच्या काळामध्ये काय झालं? स्मार्ट सिटी खऱ्या अर्थानं मिळाली का? स्मार्ट सिटी असलेली पुणे ही खरोखर स्मार्ट आहे का? अहो, तुम्ही 50 वर्षापूर्वीचा पुणे बघा, गेल्या 10 वर्षामधला पुणे बघा. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये आज खर्च करून पुण्याचा विकास झालेला आहे. आज एअरपोर्ट, नवीन एअरपोर्ट झालेला आहे, जे कमी पडत होतं. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या काळात पाहिलं, पुण्याचं वाटोळं केलं होतं, पुण्याकडे लक्ष नव्हतं. पालकमंत्री होते का नव्हते महाविकास आघाडी कळत नव्हतं. 100% स्मार्ट सिटी हा पुण्याचा भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षांनी केलेला काम आहे. त्यामुळं अगदी चांगला विकास पुणे शहराचा झालेला आहे. त्याच्यामध्ये बरं रुपालीताई, मला एक सांगा, यांचं म्हणणं आहे की महिला सुरक्षित आहेत सगळ्या गोष्टी, मात्र खऱ्या अर्थानं ते होताना दिसतं का? एक ऍडव्होकेट म्हणून मला तुम्हाला थेट प्रश्न करायचा आहे की ज्या वेळेला पुण्यामध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत त्यामुळे होणारं जे स्थलांतर आहे, या प्रश्नावरती आपण उत्तर शोधलंय का? मला भाऊला सांगायचंय, मुद्द्यावर बोला, प्रश्नांवर बोला, नंतर घोषणाबाजीनी कुठल्याही प्रकारचे प्रश्न मिटणार नाही. मात्र स्मार्ट सिटी खऱ्या अर्थानं तुम्ही सगळे उपभोगताय का स्मार्ट सिटीचं? मुदलात सरकार म्हणून भाजपचं सर्व शासन हे पूर्णपणे अयशस्वी आहे. आम्हाला फक्त ईव्हीएम हटाव, देश बचाव, ईव्हीएम हटाव, देश बचाव, लोकशाही वाचवायची असेल ना ईव्हीएम हटवा. ईव्हीएम मुळेच या ठिकाणी भाजप किंवा तुम्ही सत्तेमध्ये येतात असा आरोप केला जातोय, पण ईव्हीएम वरती बोलून चालणार नाही. आज महत्वाचे पुण्याचे प्रश्न आहे, विमानतळ असेल, स्मार्ट सिटी असेल, स्मार्ट सिटीच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची पावलं उचलली. या सगळ्या पक्षांना या प्रश्नांशी जनतेच्या काही देणं घेणं राहिलेलं नाहीये, म्हणून एकमेकांच्या विरोधात घोषणा देऊन हे आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. मुळामध्ये प्रश्नावर बोललं पाहिजे, घोषणातून लोक निवडून देणार नाहीत. त्याच्यामुळे ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे त्याच्यावर महाआघाडी, महायुती ही काम करते. तुम्ही विद्यार्थ्यांचा प्रश्न म्हणला, अनेक लोंढा येतोय पुण्यामध्ये आणि जेव्हा घटना घडते तेव्हा पोलीस त्याच्यावर सक्षमतेने कारवाई करतात. आज रात्री मुली 12 वाजता पुण्यात फिरू शकतात, एवढं पुणे सुरक्षित आहे. परंतु बाहेरची लोक आल्यामुळे जे काही वातावरण दूषित होतं त्याच्यावर बरं, कायदा सुव्यवस्था जी आहे पुण्यातली ती योग्य आहे का? कायदा सुव्यवस्था आहे का? सिंचन घोटाळा लय मोठा. मोदी स्वतःला दुसऱ्याची मुलं घेऊन बागचं काय घालतात? काय कुठले मुद्दे आहेत मला एक सांगा. स्मार्ट सिटी वगैरे झालं, कायदा सुव्यवस्था आज आहे? कायदा सुव्यवस्था अजिबात राहिलेली नाहीये. आज ड्रग्ज मिळालेले आहेत, सॅनिटरी नॅपकिन आमच्या मुलींना मिळाले पाहिजेत. एवढा बुलेट चोरीला जाते, बुलेट चोरचं काय झालं? आतापर्यंत काय केलं? कुठे आहे गृहमंत्री? कायदा सुव्यवस्था पूर्णपणे आहे का? कायदा सुव्यवस्था टिकून आणि सर्वसामान्य पुणेकरांचे प्रश्न मिटलेत? आवाज नाही. अजिबात भाजपने 5 वर्षामध्ये कुठल्याही विकासाचं काम पुणे शहरामध्ये केलेलं नाहीये. रस्त्याचे घोटाळे, सगळे टेंडरचे घोटाळे, कोविडचा घोटाळा, प्रत्येक टेंडरमध्ये घोटाळा, रस्त्यातले खड्डे आजही तसेच आहेत. खड्ड्यात पडणारा नागरिक आजही सर, जर मोदी साहेब जर स्वतःला योग पुरुष म्हणतात, मोठी पार्टी म्हणतात, तर दुसऱ्याच्या पक्षाची मुलं घेऊन बागचं का घालतात? 70,000चा घोटाळा गेला कुठं? या घोटाळ्यांची माझ्या प्रश्नाचं उत्तर भाजपकडे का एकदा विचारा ना. माझे सगळे प्रश्न माहिती आहेत त्यांना. मुद्द्याचा आत्ता बोलाल तर महाराष्ट्राला कळतील प्रश्न. अहो सर, यांनी विकास केला असता तर कसब्याची जागा गेली असती. आपल्या पुणे शहरामध्ये स्मार्ट सिटीचा उपक्रम. बरं, आजपर्यंत पुणेकरांचा फक्त घोटाळाच जो आहे तो पाहायला मिळाला आणि घोटाळ्यामुळे पुण्याचं पूर्ण वाटोळं केलेलं आहे असा त्यांचा आरोप आहे. आणि घोटाळ्यांचं शहर ही पुण्याची. अजिबात कोणताही घोटाळा झालेला नाहीये. पुणे शहरामध्ये जो विकास झालाय हा संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झालेला आहे. अहो, शहरामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचा उत्कृष्टपणे पुणे शहर विकास झालेला आहे. याबद्दल यांनी जे काय टीका टोमणी जे करतायत, यांना आता ते त्यांना उंच्याकडे मुद्दे नाही. सगळेजण हात येत आहेत. इट इज नॉट डिग्निटी. लोकल वाढवली, पुण्याचं स्वतंत्र रेल्वे डिव्हिजन केलं, मेट्रोची कामं सर्वात जास्त पुण्यात चालू आहेत. त्याच्यानंतर एअरपोर्टचा विषय मान्य केला बापट साहेबांनी, एअरपोर्ट चालू होतंय, पुरंदर एअरपोर्टचा विषय होईल. पण विमानतळाचा जो प्रश्न यांनी उपस्थित केला, विमानतळ तेवढं सफिशियंट आहे का? आज इंटरनॅशनल आपण म्हणतो, मात्र पुण्यातलं विमानतळ तसं आहे. विमानतळ भव्य आहे आणि विमानतळाची भव्यता अजून वाढणार आहे. मोदी सरकारच्या पंढरपूरचा कॉरिडॉर असेल,
हिंदुस्थानचा हिंदूची स्वाभिमान जागरूक करण्याचं काम मोदीजींनी केलं. बरं, साखर वाटप या ठिकाणी आम आदमी पक्षाकडून केलं जात आहे. आज तोंड गोड करण्यासारखं नेमकं काय घडलं की आज साखर वाटप? चंदीगड निवडणुकीमध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांनी जो निकाल दिलाय, भारतीय जनता पार्टीला चपराक दिली, मत चोरले होते भारतीय जनता पार्टीने, तो निर्णय रद्द करून पुन्हा आम आदमी पार्टीचा आज आरटीईचे ऍडमिशन जे 2012-13 पासून आजपर्यंत 7 लाख विद्यार्थ्यांना मोफत आरक्षण होतं. आज या सरकारने, महायुती सरकारने ते पण मोदीने ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण दुर्लक्ष केले. सगळ्या सवलती ज्येष्ठ नागरिकांच्या बंद केल्यात. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील किंवा पुणेकरांचे प्रश्न असतील, लोकसभा मतदारसंघामध्ये कुठलेही प्रश्न जे ते मिटले नसल्याचा थेट आरोप यावेळेला पुणेकर करताना दिसतात. सर्वपक्षीय नेत्यांनी आज अनेक आरोप प्रत्यारोप केले. मात्र पुण्याला पुढच्या काळामध्ये नेमका कोणता चेहरा असेल हाच प्रश्न महत्वाचा. आजच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.